सर दरवर्षी हे घरामध्ये पाणी येते. आम्ही 10 वेळेस सांगितलो, कोणी मनावर घेत नाही, काही नाही. आता आमच्या घरामध्ये एवढं पाणी शिरलंय. रात्री अख्खी रात्रभर पाऊस, दारामध्ये विहीर आहे, झरे फुटून सनी पाठीमागून घरात पाणी येते. गेल्या वर्षी सुद्धा पाणी, पलीकडल्या वर्षी पाणी. हर वेळेस कंप्लेंट केलो, हर वेळेस सांगितलो, कधी पाणी काढतात कधी काढत नाहीत. पाठीमागल्या साईडला पाणी आहे, घरामध्ये पाणी आहे. दरवेळेसला हेच बोंब केलं. आम्ही खावं काय करावं काय, पुरा आणण्याचं वाटोळा आहे, पुरा गॅस बीस पुरा तिथलं पुरा घरामध्ये पाणी गेलेलं आहे. किती परेशानी आहे सांगा. आम्ही जगाव कसं, राहावं कसं असल्या जागी. आणि दरवेळेस सांगतात नगरसेवक येऊन हे करतो ते करतो ते करतो, कशातच काही नाही. समजा दुर्लक्ष. नाली नाही, रोड नाही, काय नाही. पाठीमागे तसंच आहे, घरात पुढी तसंच आहे, इकडल्या साईडला तसंच आहे. समजीकडे पार हिर उलटून आली की घरामध्ये पाणी, दरवर्षी पाणी. करावं काय करावं काय. लहान लहान लेकरं आमच्या घरामध्ये इथं किती परेशानी आहे सांगा. एक तर 6 वर्ष झालं माझे डोळे जाऊन, डोळे सुद्धा नाहीत. माझ्या हार बिमारीची ही आहे, परेशानी आहे. करावं काय सांगा. आता दवाखान्यामध्ये पैसे घालाव का, इथं घरात बघावं का, काय करावं. परेशानी उठून बसली दुनियाची. रात्रीपासून झोपलो सुद्धा नाही आम्ही. रात्री गहू, तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ हे सगळं भिजले रात्री उचलून ठेवेपर्यंत. गेले समोर 25 फुटाचं रोड आहे, ते बी उद्या नाही गेले. तिथले लोक काहीच उद्या नाही गेले. समोरून चंबर येऊ दिले नाहीत रोड मधून आमच्या. आम्ही कधी शोष खड्डा करून त्याच्यामध्ये पाईप सोडला.